आज आपल्याबरोबर आहेत अकलूज नगर परिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष शिवतेसी मोहिते पाटील साहेब. बाबा, गेल्याच आठवड्यात आपली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अकलूज नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या गटनेतेपदी निवड झाली होती आणि आज तुमचा एकमेव अर्ज नॉमिनेशन फॉर्म होता आणि तुम्ही आज अकलूजचे पहिले उपनगराध्यक्ष झालेला आहात. पहिली भावना काय? नाही, खऱ्या अर्थाने मी आदरणीय मोठेदादा, आदरणीय बाळदादा व माझे सर्व मोठे बंधू, मोहिते पाटील कुटुंबातले सर्व सदस्य, त्याचबरोबर अकलूजच्या गोरगरीब जनतेने जे मला मतदान केलं आणि महागडे देखील मला सरपंच पदाची संधी दिली आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे आज मला खऱ्या तर ही उपनगराध्यक्षपदाची संधी मिळते. निश्चितप्रमाणे ही फार मोठी जबाबदारी आज माझ्यावर पडलेली आहे. आम्ही सगळेजण नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून अकलूज नगरीच्या जास्तीत जास्त विकासासाठी सगळेजण प्रयत्न करू आणि कटिबद्ध राहू. बाबा, तुमच्या स्वभावातला गुण आज नगर परिषदेच्या पहिल्या कामकाजामध्ये दिसून आला. भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक जे निवडून आलेले होते त्यांना तुम्ही पूर्णपणे सहकार्याची भावना दाखवत आपलंच करण्याचा प्रयत्न केला. हे तुमचं स्वभावगुण आज अकलूजच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेनं लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे सुद्धा बघितलं आहे. एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना घेऊन कसं काम हाताळणार? नाही, काही सदस्यांनी एक विषय चालू असताना त्यांनी विनंती केली नगराध्यक्षांना की आमचा एक अर्ज त्यांनी स्वीकारावा, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आता मीटिंगचा विषय चालू आहे, तो विषय झाल्यानंतर निश्चितप्रमाणे आपण आपले जे काही निवेदन असेल ते नगराध्यक्षांकडे किंवा CO साहेबांकडे जमा करू शकता. त्याप्रमाणे निश्चित आता निवडणूक झालेली आहे आणि अकलूज गावची जर परंपरा बघितली तर शंकरराव मोहिते पाटील साहेबांपासून आपण आपल्या गावामध्ये एकदा निवडणूक झाली की आपलं हे गाव शेवटी आपलं आहे. जो निवडणूक आली त्यांनी जनतेच्या हितासाठी कामं करायची, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं राजकारण त्यामध्ये न आणता गाव ही आपल्या गावाची सेवा करायची ह्या भावनेने आम्ही इथनं पुढं ह्या सभागृहामध्ये काम करू. तुम्ही उपनगराध्यक्ष पदाच्या ज्यावेळेस खुर्चीवर बसला त्यावेळेस मोठे दादापासून तुमच्या परिवारातले सगळेजण उपस्थित होते. त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या? वहिनीसाहेबसुद्धा इथं उपस्थित आहेत. तसं बघायला गेलं तर हा ऐतिहासिक क्षण आहे, कारण का ही पहिली नगर परिषद आहे. त्यामुळे निश्चितप्रमाणे एक भावनिक वातावरण तिथं झालं होतं आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन पुढील कामास आम्ही सुरुवात करतो. अकलूज नगर परिषदेच्या सरपंच पदाचा किंवा तत्कालीन अकलूज ग्रामपंचायत असताना तुम्ही 5 वर्ष सरपंच राहिलेला होता. तो अनुभव आता तुमच्या पाठीशी असणार आहे आणि तो अनुभव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून कसा उपयोगात आणचाल, त्याचं अकलूजच्या जनतेसाठी कसं सार्थकी लावणार? आपण जर बघितलं, जरी आम्ही ह्या बॉडीत समावेश आमचा झाला नसेल, गेले 4 वर्ष इथं प्रशासकीय कामकाज सगळं COच्या माध्यमातून सांभाळलं जात होतं, कारण का निवडणूक झाली नव्हती. परंतु तरी देखील न थांबता आम्ही आदरणीय मोठेदादा असतील, आदरणीय रणजितदादा असतील, भैयासाहेब असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये जवळपास 60 कोटी रुपयेचा निधी ह्या मधल्या काळात देखील आम्ही रणजितदांच्या माध्यमातून आणला. त्याचबरोबर 3 नवीन मोठ्या योजना आम्ही मंजूर करून आणल्या. सेंट्रलमधनं आम्ही अमृत 2 सारखी योजना मंजूर करून आणली. त्यासाठी जवळपास 212 कोटी रुपये नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजूर करून आणली. त्यामध्ये आदरणीय मोठेदादा रणजितदांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न सातत्याने ठेवला, त्यामुळे ते यश आलं. त्यामुळे निश्चितप्रमाणे प्रशासकीय कामकाज आम्ही करतच आलेलो आहे आणि ही एक वेगळी संधी आता आम्हाला मिळते. त्याचबरोबर आपण बघितलं तर अंडरग्राऊंड गटरसाठी जवळपास 120 कोटी रुपये आणि रस्त्यांसाठी 120 कोटी रुपये. म्हणजे जरी आम्ही ह्या सभागृहात नव्हतो किंवा इलेक्शन झाल्या नव्हत्या तरी आपल्या गावचा विकास कसा करता येईल ह्यासाठी रणजितदांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर आम्ही कायमच प्रयत्न करत आलो. बाबा, तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे. अकलूजच्या जनतेनं मोहिते पाटील परिवारावर म्हणा किंवा या अकलूज नगर परिषदेच्या सार्वत्रिक झालेल्या पहिल्या निवडणुकीवर मोहिते पाटील परिवारावर, त्यांच्या पॅनलवर जबरदस्त प्रेम दाखवलेलं आहे. एक शेवटचा मेसेज आमच्या माध्यमातून, आमच्या अकलूज एक्सप्रेस या YouTube चॅनलच्या माध्यमातून अकलूजच्या जनतेला काय द्याल? निश्चितप्रमाणे आता सगळ्यांनी सहकार्याची भावना ठेवून आपल्या अडीअडचणी आमच्याकडे निश्चितप्रमाणे मांडाव्या. आम्ही आपले सगळे प्रश्न शासन दरबारी मांडून आपल्या गावाला भरघोस निधी आणण्याचा प्रयत्न करू आणि ज्या अडीअडचणी आम्हाला इलेक्शनच्या काळामध्ये प्रसंगामध्ये जाणवल्यात त्या निश्चितप्रमाणे सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतीलच. तर आपल्याबरोबर होते अकलूज नगर परिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष शिवतेसी मोहिते पाटील साहेब यांनी आत्ताच एकंदरीतपणे अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून अकलूज नगर परिषदेचं त्यांचं विकासाचं विजन आपल्याला सांगितलेलं आहे. अकलूज एक्सप्रेससाठी मी आमिर मोहोळकर, अकलूज.